आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. तर या अभंगातून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला एक उपदेश करतात की या जगामध्ये जे भगवंताच्या मनात येतं, ज्या देवाच्या मनात येतंच तेच या पृथ्वी तलावावर घडत असतं. या ठिकाणी मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर कुणाचंही काही चालत नाही. जे देवाच्या मनात येतं तेच या ठिकाणी घडत असतं. आणि जन्माला आल्यानंतर श्रीमंताचं गरीब करावं आणि गरीबाचं श्रीमंत करावं हे देखील भगवंताच्या हातात आहे. एखाद्या राजाला भिकारी बनवणं आणि एखाद्या भिकाऱ्याला राजा बनवणं हे सर्व भगवंताच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात काहीही नाही. कारण हे संपूर्ण जे जग आहे ते देवाच्या इच्छेने चालतं. वेदांशी बोलणे तुझी या सत्तेने, सूर्याशी चालणे तुझी या सत्तेने. जे काही आपण या सृष्टीमध्ये घडत असतं ते देवाच्या मर्जीने घडत असतं. म्हणून कुणाचंही काही या ठिकाणी चालत नसतं. चाले हे शरीर कुणाची या सत्ते. तो भगवंत आपल्याला बोलवत आहे, चालवत आहे, म्हणून आपण चालतोय, बोलतोय. त्याच्या इच्छेने आपण सर्व गोष्टी या मृत्यूलोकात करतोय. म्हणून भगवंताच्या जर मनात जे आलं तेच या मृत्यूलोकात होतं. म्हणून आज या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, तर आज आपण या कोकणे परिवारात सगळेजण आप्तेष्ट असो, नातेवाईक मंडळी असो, सर्व परिसरातील मंडळी असो, या ठिकाणी आपण बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरणासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कैलासवासी श्री विठ्ठल गमडाजी पाटील कोकणे यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या बाबांच्या मागील परिवार म्हणजे बाबांच्या पत्नी गंभा हिराबाई विठ्ठल पाटील कोकणे या पत्नी आहे. श्री प्रकाश विठ्ठल पाटील कोकणे हे मुलगा आहेत. सौ मंदाकिनी प्रकाश पाटील कोकणे ह्या सून आहेत. तसेच सौ मीनाक्षी गोरक्ष पाटील कोतकर ह्या मुलगी, तसेच श्री दत्तात्रय भाऊसाहेब पाटील कोकणे हे पुतणे आहेत. सौ ज्योती परसराम पाटील राऊत ह्या पुतणी आहेत. श्री सोपान भाऊसाहेब पाटील कोकणे हे पुतणे. सौ संगीता शिवाजी पाटील गावडे पुतणी आहेत. आणि बाबांना 3 बहिणी आणि बाबा एकटे भाऊ होते. तर सौ नान्याबाई नानासाहेब पाटील कडसकर ह्या बहीण आहेत. सौ लहानबाई गमडाजी पाटील कोकणे ह्या बहीण. सौ चंद्रकला संपत पाटील घोलप ह्याही बहीण आहेत. तर बाबांच्या पाठीमागील परिवार म्हणजे 1 मुलगा, 2 मुली आणि 3 बहिणी असा बाबांच्या पाठीमागचा परिवार आहे. बघा, आज या ठिकाणी बाबांना जाऊन आपल्यातून 2 वर्ष झालेले आहेत. बघा, 2 वर्ष झाले, परंतु बाबांची आठवण चिरकाल या परिवारामध्ये आजतागायत टिकलेली आहे. 2 वर्षांपासून या परिवारामध्ये बाबांची स्मृती, आठवणी चिरकाल टिकत आहेत. आणि खरं बाबांची आठवण होण्याचा आजचा खरा दिवस. कारण की 2 वर्षापूर्वी आपल्या सर्व परिवारातून, आपल्या सर्व नातेवाईकातून बाबा आपल्यातून निघून गेलेत. बाबांचा आजचा शेवटचा दिवस होता. या संपूर्ण बहिणींना, 2 मुलींना, मुलाला, संपूर्ण नातेवाईकांना बाबांची आठवण 2 वर्षांपासून होते. आज संपूर्ण नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी, सगळे सोयरे सर्वजण दिसत आहेत, पण बाबा आपल्यात उपस्थित नाही. ही एक भावना आपल्या त्यांच्या नातेवाईकांमध्ये आहे. सर्वजण दिसत आहेत, पण एक बाप या ठिकाणी दिसत नाही. बघा, बाबांना जाऊन आजच्याच दिवशी बाबांचा शेवटचा दिवस होता. 2 वर्षापासून आपल्याला बाबांची आठवण येत होती, परंतु आज बाबांची आठवण प्रकर्षाने जाणवण्याचा दिवस म्हणजे त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरणाचा हा दिवस. बाबा 2 वर्षांपासून आपल्यातून गेलेत. बघा, जो मनुष्य इथे जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जायचंच आहे. प्रत्येक जण, हा मृत्यूलोकाचा नियमच आहे की जो जन्माला येतो तो मरण हा पावतो. परंतु मरणाला आपण फार घाबरतो. मरण जर म्हटलं तर सर्वांचे चेहरे उतरतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तन करत असताना म्हटले की या गावचे जे लोक आहेत ना, या गावचे लोक सर्वच जण मरणार आहेत. आता मरणार आहेत म्हटल्यावर सर्वांचे चेहरे पडले,
परंतु एक आजीबाई हसू लागल्या. मी आजीबाईंना म्हटले, आजीबाई, मी या गावातील सर्वच लोक मरणार आहेत म्हटल्यावर सर्वांचेच चेहरे उतरले, परंतु तुम्ही का हसताय? तर आजी म्हणाल्या, ताई, तुम्ही म्हणाल्या की या गावातील सर्व व्यक्ती मरणार आहेत, परंतु मी कुठे या गावची, मी तर शेजारच्या गावची. म्हणजे परंतु शेजारच्या गावची असो की ह्या गावची असो, मरण हे सर्वांना अटळ आहे. मरण कोणीही चुकवू शकत नाही, परंतु मरणाला घाबरणारे आपण जीव आहोत. परंतु माझ्या संत मायबापांनी मरण ओळखलं आणि मरण ओळखून मरण हे सत्य गोष्ट आहे, मरण हे अटळ आहे हे ओळखून माझ्या संतांनी मरणाला ते घाबरले नाही. माझे संत महात्मे म्हणतात, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मज गेले अमर, अमर, मज गेले अमर, अमर मज गेले अमर, मज गेले अमर, अमर, मज गेले अमर, हो मज गेले अमर, अमर मज गेले अमर, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, हो गेले, मरण माझे मरुनी 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 गेले. माझे संत मायबाप म्हणतात, मरण माझे मरुनी गेले. तर संत मायबापांचं मरण का मरून गेलं? तर त्यांना भगवंताची ओळख झाली, त्यांना मरण हे अटळ आहे हे कळलं. जो मनुष्य या मृत्यूलेखात येतो तो त्याचा शेवट हा निश्चित आहे. आणि शेवट निश्चित असल्यामुळे बघा, जीवन सर्वच जण जगतात. जीवन कसं जगावं हे रामायण सांगतं आणि मरावं कसं याचं शिक्षण श्रीमद भागवत देतात. जीवन तर सगळेच जण चांगल्या प्रकारे जगतात, पण मरण सुद्धा जर आनंदायी करून घ्यायचं असेल तर जन्मभर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. जर आपण जन्मभर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपलं मरण देखील सुंदर होईल. कारण जन्माला आल्यानंतर जीवन जगतो, परंतु शेवटचा दिवसही गोड व्हावा ही इच्छा माझ्या संत मायबापांची आहे. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतकाल राम कही आवत नाही. मुनिजन हिमालयात जातात, पहाडात जातात, वर्षानुवर्ष तपचर्या करतात, परंतु त्यांच्याही अंतकाळी भगवंताचं नाम त्यांच्या मुखात येत नाही. आणि तुमच्या आणि आमच्या मुखात काय येणार? म्हणून ज्या वेळेस आपण जन्मभर भगवंताचं नाम घेत राहू, त्याच वेळेस आपल्या मुखातून शेवटच्या काळी देखील भगवंताचं नाम आल्याशिवाय राहणार नाही. बघा, आज या ठिकाणी 2 वर्षापूर्वी आपल्यातून बाबा गेलेले आहेत, कोकणे बाबा गेलेले आहेत आणि त्यांची आठवण या परिवाराला सदोदित त्यांची आठवण होत आहे. त्यांच्या आठवणीने हा परिवार व्याकुळ होतोय. बघा, सर्वच परिवार आपल्या वडिलांच्या, आपल्या आई वडिलांच्या स्मृतीमध्ये पुण्यस्मरणानिमित्त भगवंताचं नामस्मरण ठेवेल असं नाही.
ते भगवंताचं नामस्मरण हरिकीर्तन ठेवण्यासाठी आपल्या वडिलांची, आपल्या पूर्वजांची आपल्या मागे मोठी पुण्याई लागते. त्यावेळेस आपल्या लेकरांना ही सद्बुद्धी येत असते. बघा, आज या बाबांच्या आठवणीमध्ये संपूर्ण कोकणे परिवाराने, मुलांनी, मुलींनी सर्वांनी एकत्र जमून बाबांच्या या स्मृतीमध्ये बाबांना हे संकीर्तनरूपी भगवंताच्या नामरूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी आज हा कीर्तनाचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काहींकडे पैसा असतो, परंतु बाबांच्या स्मृतीमध्ये, आईवडिलांच्या स्मृतीमध्ये आपण काहीतरी भगवंताचं नाम घ्यावं, हरिकीर्तन ठेवावं ही बुद्धी प्रत्येकाला येत नसते. तर या संपूर्ण परिवाराचं कौतुक आहे की या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या संपूर्ण कोकणे परिवाराने एकत्र जमून वडिलांच्या स्मृतीमध्ये वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली, वडिलांना चिरशांती लाभावी यासाठी हा कीर्तनाचा, हरिकीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. बघा, बाबांच्या स्मृतीमध्ये आज या ठिकाणी हरिकीर्तन होत आहे, कीर्तनाचा महोत्सव होत आहे. आपण गेल्यावर देखील आपल्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या ठिकाणी नाही हरिकीर्तन तर टाळ तरी वाजावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि या परिवाराचं मोठं कौतुक आहे, सुंदर प्रकारे या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं आणि बाबांच्या स्मृती या ठिकाणी जागवत आहेत. बघा, वडील या ठिकाणी 2 वर्षांपासून गेलेले आहेत, आपल्यात उपस्थित नाही, परंतु सदोदित त्यांची आठवण आपल्याला होत असते. बाबा, बाप काय असतो? बाप हा घराचा खंबीर आधार असतो. बाप ही भक्कम भिंत असते. बाप हे घराचा कवच असतं. बाप हे घराचा बुलंद दरवाजा असतो. आता बाप जाण्याचं दुःख काय आहे हे मी बोलून दाखवू शकत नाही, शब्दात व्यक्त करू शकत नाही. आई आणि वडील ज्यांचे जातात त्यांनाच विचारावं की आई आणि वडील जाण्याचं दुःख काय आहे. नुसतं बोलून आपण सांत्वना देऊ शकत नाही, कारण की भगवंताची ही संपूर्ण निर्मितीची सृष्टी आहे आणि भगवंत प्रत्यक्षरित्या या पृथ्वी तलावावर येऊन प्रत्येक लेकराला प्रेम देऊ शकत नाही. म्हणून भगवंताने आई आणि वडिलांची निर्मिती केली. अवघी देवाचीच रूपे, अवघी देवा म्हणे माया बापे, अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे, हो अवघी देवाचीच रूपे. म्हणून संत मायबापांनी म्हटलं अवघे देवाचीच रूपे. आई वडील जे आहेत ते तीर्थ स्वरूप असतात, ते देवा स्वरूप असतात. म्हणून आई वडिलांची निर्मिती भगवंताने या जगामध्ये केलेली आहे. बघा, मी बोलून दाखवेल पण त्यांचं बोलून सांत्वन होणार नाही. ज्यांचे आई वडील खऱ्या रूपाने या जगातून गेले ना, ते खऱ्या अर्थाने ते लेकरं पोरकी झालीत. आपण बोलून दाखवू, 2 दिवस सांत्वना देऊ, परत आपापल्या घरी जाऊ, पण आई वडिलांची उणीव काय असते त्या परिवाराला विचारावी. आज या ठिकाणी एक मुलगा, 2 बहिणी, 2 मुली बाबांना आहेत आणि त्यांना जाऊन विचारावं की बाबांचं जाण्याचं दुःख काय आहे. बघा, बाप म्हणजे आपल्या समोर एक समीकरण मांडलेलं आहे. बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे भीती आणि बाप म्हणजे भय. मला मान्य आहे, बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे भय, बाप म्हणजे भीती, परंतु तो बाप जसा घरातल्यांसाठी धाक असतो ना, तसाच तो बाहेरच्यांसाठी सुद्धा धाक असतो.
जसा घरातल्यांसाठी बाबांचा धाक वाटतो तसा बाहेरच्या लोकांना सुद्धा तो धाक वाटतो. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होत नाही. बघा, परिवारात एखाद्या मुलाचं 18-20 वर्षाचं वय असेल, तो एखाद वेळेस चुकला असेल, त्याला अपयश आलं असेल, संपूर्ण जग त्याला म्हणतात काय मुलगा आहे. इतक्यादा परीक्षा देतो तरी नापास होतो, इतक्यादा त्यांनी कंपन्या टाकल्या, इतक्यादा त्यांनी व्यवसाय टाकले तरी तो अपयशी होतो. सर्व लोक त्याला नावं ठेवतात, परंतु बाप आणि घरातील ज्येष्ठ मंडळीच त्याचा आधार बनतात. बाप म्हणतो, लेकरा घाबरू नको, हे जग तुला कितीही नावं ठेवलेत पण तुला फरक पडू देऊ नको, कारण की हा तुझा भक्कम, तुझा हा बाप जो आहे ना तो बाप तुझ्या पाठीमागे उभा आहे, म्हणून तू घाबरू नकोस. म्हणून आजपर्यंत अनेक कवयित्रींनी कवींनी आईबद्दल कविता केल्यात, आईबद्दल गद्य पद्य निर्माण केले, परंतु जेवढे आईबद्दल निर्माण केलेत तेवढ्या प्रमाणात वडिलांबद्दल त्यांनी निर्माण केले नाहीत. जो न्याय कवींनी आईला दिला तो न्याय वडिलांना देऊ शकले नाही. बघा, चुलीपुढे भाकरी रांधणारी माय आपल्याला दिसते, परंतु पाठीवर मनाचे पोते घेऊन चालणारा बाप आपल्याला दिसत नाही. शेतामध्ये खुरपणारी आपल्याला माय दिसते, परंतु रात्री 12-2 वाजता उठून शेतामध्ये बारे घालणारा, पाणी भरणारा बाप आपल्याला दिसत नाही. आपल्याला घरावर जर छोटं संकट आलं तर आई आठवते, पण घरावर जर मोठं संकट आलं तर आपल्याला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाप हा आपला भक्कम आधार आहे आणि हा बापच या परिवारातून आज निघून गेला आहे. ह्या बापाच्या आठवणीमध्ये बघा सुंदर प्रसंग सांगेल. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत आपल्याला कशाचीही भीती राहत नाही, आणि बाप हा आईपेक्षा कणभर तरी श्रेष्ठ आहे, मी हे सांगितल्याशिवाय आज राहणार नाही. बघा, एक गरीब परिवार होता आणि एक गरीब परिवारामध्ये एक मुलगा होता आणि एक मुलगा, त्या मुलाचे आईवडील होते, त्यांची परिस्थिती गरीब होती. त्यांना 2 वेळचं अन्न खायला मिळत नव्हतं, तरी देखील त्या परिवारातील बाप, एकुलता एक मुलगा होता, आपल्या मुलाला चांगला अन्नधान्य खायला मिळावं, चांगले कपडे लत्ते ल्यायला मिळावेत म्हणून तो सतत काबाड कष्ट करून आपल्या मुलाला सुख देण्याचा प्रयत्न करत होता. वडील दिवसभर काबाड कष्ट करत होते, रात्रीचे सुद्धा सालाने काम करत होते, दिवस रात्र कष्ट करून रक्ताचं पाणी करून आपल्या मुलाला मोठं करण्याचं काम करत होते. आता मुलगा मोठा झाला होता, त्याचं शिक्षणही झालं होतं, त्याला उच्च पद भेटलं होतं. आता वडिलांना आनंद झाला की मी आत्ता निश्चिंतीने पावलो, मला आत्ता निश्चिंती वाटते की काबाड कष्टातून का होईना की माझ्या लेकाला मी मोठं केलं. आणि हा सर्व आनंदी आनंद त्या परिवारात होता. आणि आनंदी आनंद परिवारात असताना अचानकच मुलगा घरातच चक्कर येऊन पडला आणि चक्कर येऊन पडल्यानंतर वडील आई त्या मुलाला उठवतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात. आता हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर बापाला आईला कळेनाच की आपला एवढा चांगला मुलगा एवढा मोठा झाला, एवढी उच्च पदवी त्याला मिळाली, परंतु आज अचानक चक्कर येऊन का पडला. डॉक्टरांच्या आतमध्ये तपासण्या चालू होत्या. बाहेर आईवडिलांना कळेनाच, आईवडिलांच्या ओठांचं कापरं सुटलं, हातपाय लटलट कापू लागलेत. नेमकं आमच्या लेकराला झालं तरी काय असेल. मोठ्या काबाड कष्टाने आम्ही त्यांना मोठं केलं, परंतु आज नेमकं लेकराला झालं काय. डॉक्टरचा आतमध्ये 1-2 तास तपासणी चालू होती. तोपर्यंत मायबाप बाहेर व्याकुळतेने त्या मुलाच्या सुखरूपाची बातमी जी आहे त्याची वाट बघत होते. डॉक्टर 1-2 तासांनी बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर त्या आईवडिलांना सांगतात की बाबा,
तुमचा जो मुलगा आहे ना, त्याला चक्कर आली, त्याला गंभीर असा आजार आहे, पण तुम्हाला इतके दिवस तो आजार तुम्हाला कळला नाही. आज तो या ठिकाणी चक्कर येऊन पडलेला आहे आणि चक्कर येऊन पडल्यानंतर चक्कर येताच तो कोमात गेला आहे. बाबा, तुमचा हा एकुलता एक मुलगा या ठिकाणी कोमात गेलेला आहे. त्याच्या हातापायांची शरीराची हालचाल मंदावलेली आहे. तो तुमचं बोलणं ऐकू शकतो, तो तुमच्या भावना समजू शकतो, तो तुमच्या मनातील अंतकरणाच्या ज्या काही तुमचे पटिसाद आहेत ते समजू शकतो, परंतु तो तुम्हाला पाहू शकत नाही, बोलू शकत नाही. तो निश्चित पडलेला आहे. जर त्याला या आजारातून मुक्त करायचं असेल, या कोमातून बाहेर काढायचं असेल, तर त्याला लाखो रुपयांची गरज आहे. त्या ऑपरेशनसाठी, सर्जरीसाठी त्याला लाखो रुपयांची गरज आहे. ते म्हातारे आई आणि बाप दोघीही थरथर थरथर पायाने खाली बसतात आणि खाली बसल्यानंतर त्यांना समोरचं काही दिसू लागत नाही. डोळ्यासमोर अंधाऱ्या येतात आणि काय करावं हे सुचत नाही. अरे, एवढ्या मोठ्या कष्टाने आपण आपल्या लेकराला मोठं केलं. आपला लेकरू एकुलता एक आहे. रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलं, परंतु आपल्यावर आज काय वेळ आली की तो आपल्या समोर मरणासन्न अवस्थेत आहे. कोमा म्हणजे मरणासन्नच अवस्था. हृदयाचे ठोके चालतात, परंतु एखादा मरण पडलेला माणूस जसा पडून असतो निश्चित, तसाच कोमातील व्यक्ती पडलेला असतो. आईबाप म्हणतात, डॉक्टर साहेब, आम्ही आमच्या लेकराला पाहू शकतो का? आईबाप मध्ये हॉस्पिटलच्या रूममध्ये जातात, लेकराचा हात हातात घेतात आणि लेकराचा हात हातात घेऊन लेकरा, अनेक नवस आणि सायास करून आम्ही तुला जन्माला घातलं. बघा ना, बाप आपल्याला या जगामध्ये जन्माला घालतो, जगणं शिकवतो, चालायला शिकवतो, आपल्या मुखामध्ये घास खाऊ घालतो आणि नाना प्रकारचा जीव आपल्याला तो बाप, आई आणि बाप आपल्याला लावत असतो. मी म्हणेल सगळ्यात वाईट घटना ही आहे की म्हाताऱ्या मायबापासमोर एक तरुण तडफदार मुलगा मरणासन्न अवस्थेत पडणे किंवा मरण पावणे. बघा, आजकाल पूर्वी व्यक्ती म्हातारा झाला की मरण पावत होता, परंतु आता मरणासाठी वय लागत नाही. मरणासाठी वय लागत नाही. जोपर्यंत आपलं तिकीट भगवंताने दिलंय तोपर्यंत आपल्याला जगायचं आहे आणि त्यानंतर आपल्या जवळ मरण आल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे म्हाताऱ्या आईबापांसमोर आपला पुत्र मरणासन्न अवस्थेत पडणे. तो म्हातारे आई वडील आपल्या मुलाचा हात हातात घेतात आणि म्हणतात, लेकरा, आम्ही काय पाप केलं होतं की आमच्या या म्हाताऱ्या अवस्थेमध्ये तू आमचा आधार बनावा, तू आम्हाला साथ द्यावी. आज तागायत आम्ही तुला भक्कम आधार दिला, साथ दिला, पण या म्हातारपणात आम्हाला तुझ्या साथीची गरज आहे. कारण म्हातारपण हे फार वाईट असतं. जीवनातील सर्वात वाईट काळ म्हणजे म्हातारपण आहे. कारण म्हातारपणी कानों में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, क्या करे गोपाला. कान बंद पडतात, डोळ्यांना दिसू लागत नाही, नाका तोंडातून लाळ आणि शेंबूड गळू लागतो. सर्वच जण या म्हातारा अवस्थेचा कंटाळा करतात. लेकरा, आम्ही म्हातारा झालोत रे. आयुष्यभर अनेक संकटांना, दुःखांना आम्ही सामोरं गेलो, परंतु आता या दुःखाला सामोरं जाण्याची क्षमता आमच्यात नाही. तू पटकन तर चांगला हो, तू उठ, आमच्याकडे बघ, आमच्याशी बोल,
जर तू आमच्याशी बोलला, आमच्याकडे पाहिलं, तर आम्ही आमचा शेवटचा श्वास घेण्यासाठी मोकळे होऊ. आणि जोपर्यंत तू आमच्याकडे बघणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत आमचा हा जीव कासावीस आहे रे. म्हणून लेकरा उठ. डॉक्टर साहेब आतमध्ये आले. डॉक्टर म्हटले, पेशंट कोमामध्ये आहे. बाबा तुम्ही इतक्या वेळा आतमध्ये बसू शकत नाही, तुम्ही बाहेर चला. आई आणि बाबा त्या रूमच्या बाहेर येतात. बाबा हात जोडून म्हणतात, डॉक्टर साहेब माझा मुलगा मरणासन्न अवस्थेत पडलाय, त्याला बरं करण्यासाठी किती पैसे लागतील सांगा. डॉक्टर साहेब म्हणाले, बाबा त्याला बरं करण्यासाठी 20 लाख लागतील. आता 20 लाख म्हटल्यानंतर बाबांनी साधे 10-20 हजार, एक खट्टे रक्कम त्यांनी कधी बघितली नव्हती. आणि एकदम 10-20 हजार म्हटल्यावर बाबांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तरी बाबा म्हणाले, ठीक आहे साहेब, ऑपरेशन कधी करायचं? डॉक्टर म्हणाले, येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आता बाबा परिस्थितीने गरीब होते. बाबाकडे 2 वेळचा खाण्यापुरता फक्त एक छोटासा जमिनीचा तुकडा होता. आता दुसरी काही संपत्ती, दुसरा काही दागदागिना काही त्या गरीब मायबापांकडे नव्हता. मायबापांना वाटतं, जर लेकरू आपल्या जवळ नसेल तर या संपत्तीचा, या जमिनीच्या तुकड्याचा आपल्याला काय उपयोग. म्हणून बाप सावकाराकडे जातो आणि सावकाराकडे गेल्यानंतर ती जमीन आहे, ती जमीन सावकाराकडे गहाण ठेवतो. आणि गहाण ठेवल्यानंतर जे काही रक्कम मिळेल ती रक्कम घेतो आणि डॉक्टर साहेबांकडे येतात. डॉक्टर साहेब म्हणाले, बाबा एवढ्या रकमेत ऑपरेशन होऊ शकणार नाही. जे डॉक्टर आहेत ते परदेशातून मागवायचे आहेत, कारण तुमच्या मुलाचं ऑपरेशन हे फार अवघड आहे. तर बाबा म्हणाले, आता माझ्याकडे जो जमिनीचा तुकडा होता तो तर मी देऊन टाकला, आता मला माझ्याकडे देण्यासारखं तर काही नाही. बघा एक बाप काय असतो. आपली जी काही संपत्ती आहे, जो काही आपला वाडवडिलांपासून जे काही कमवलेला जी शेतजमीन आहे, ती देखील बाबांनी या ठिकाणी गहाण ठेवली. परंतु आता त्यांच्याकडे देण्यासारखं काहीही नव्हतं. बघा, संपूर्ण जग आपल्याकडे पाठ फिरवेल, परंतु जो बाप आहे तो बाप आपल्या लेकरासाठी आपला जीव देण्यासाठीही मागे पुढे बघत नाही. तर एका बापाने काय केलं असेल? डॉक्टर साहेब माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, परंतु माझं जे हे भगवंताने दिलेलं शरीर आहे ते लाख मोलाचं आहे. आणि या म्हातारपणात जर मी मुलाचा मृत्यू पाहत असेल त्याच्यापेक्षा मी मरण पावलेलं बरं. म्हणून डॉक्टर साहेब मी हात जोडतो, ही जी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्ही घ्या आणि उरलेली जी रक्कम आहे ती माझी किडनी काढा, ती किडनी विका आणि तुमची रक्कम भरून घ्या. माझं सांगण्याचं एकच तात्पर्य की संपूर्ण जग आपल्याकडे पाठ फिरवेल, परंतु माय आणि बाप आपल्या लेकरासाठी आपला प्राण देखील दिल्याशिवाय राहणार नाही. हा एक बाप असतो. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही आईचे भरपूर उदाहरणं ऐकतो, परंतु बापाचे काही ऐकले नाही. मी आपल्या ग्रंथातील पुरावा सांगेल. बघा, ज्या वेळेस रामायणातील प्रसंग आहे, भगवान श्रीरामांना अयोध्येच्या गादीवर बसवायचं होतं. संपूर्ण अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आणि आनंदाचं वातावरण असताना कैकनी मातेने दशरथ राजाकडून 3 वर मागितले होते. आणि त्या 3 वरांपैकी एक वर म्हणजे भरताला राज्याभिषेक करणं आणि रामाला वनवासाला पाठवणं. आता या ठिकाणी हे वर कैकेयी मातेने दशरथ राजाकडून मागून घेतले. कौसल्या माता आनंदात होत्या, सुमित्रा माता आनंदात होत्या. संपूर्ण परिसरामध्ये, संपूर्ण नगरीमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आणि
ज्यावेळेस दशरथ राजा श्रीरामांना म्हणतात की रामा, मला क्षमा कर, कैकेयी मातेला मी वर दिलाय की भरताचा राज्याभिषेक करेल आणि रामाला मी वनवासाला पाठवेल. तर भगवान श्रीराम म्हणतात, ठीक आहे पिताश्री, तुम्ही मला वनवासाला पाठवताय, मला आनंद आहे. कारण आपल्या रघुकुलाची अशी रीतच आहे की जे आपण वचन देतो ते वचन कधी आपण मोडत नसतो. म्हणून मी या राज्यकारभारामध्ये, या राज्यामध्ये तुमचं वचन मोडेल असं मी कधीही करणार नाही. कौसल्या मातेकडे राम जातात आणि राम कौसल्या मातेला म्हणतात की कौसल्या माते, तू ही काय तयारी करतेस? कौसल्या माता रामाला म्हणतात, राम, तू तयार झाला नाहीस का? राज्याभिषेकाची घटिका जवळ येत आहे, तू पटकन तयार हो. त्यावेळेस कौसल्या मातेला राम म्हणतात, माते, मला माझ्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे मला वनवासाला जायचं आहे आणि हा राज्यकारभार जो आहे तो भरत बघणार आहे. हे बघितल्यानंतर कौसल्या माता त्या राज्याभिषेकाची तयारी करत होती. हातामध्ये गंध अक्षदांचा ताट होता. मातेने रामजी वनवासाला जाणार हे ऐकताच मातेच्या हातातील ताट खाली पडतं, गंध अक्षदा उधळून लागतात. आणि कौसल्या माते म्हणते, रामा, तू वनवासाला चाललास, परंतु तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही रे. रामा, तुझ्याशिवाय मी एकही क्षण जगू शकत नाही. आणि ज्या वेळेस राम भगवंत वनवासाला गेले त्यावेळेस सीतामाता, भरतजी सर्वजण त्यांच्याबरोबर वनवासाला गेले. आणि वनवासाला गेल्यानंतर त्या दिवसापासून कौसल्या मातेने आपल्या केसांना कंगवा लावला नाही, कौसल्या मातेने आरशात बघितलं नाही. आणि कौसल्या माता एक राज्याची राणी असून देखील सुद्धा अंगावर कपडे मळके आहे की फाटले आहे ते तिने बघितले नाही. एक माता आपल्या पुत्राशिवाय मी जगू शकत नाही असं म्हणणारी माता फक्त मी जगू शकत नाही असं म्हणत होती. परंतु राम भगवंत ज्यावेळेस वनवासाला गेले त्यावेळेस दशरथ राजा हाही एक बाप होता. त्या बापाने राम भगवंत वनवासाला गेल्यानंतर अवघ्या 6 दिवसात त्या दशरथ राजाने आपले प्राणत्याग केले. तोही एक बाप होता. आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर 6 तर मेले होते, हा 8वा मरू नये म्हणून हजारो वर्ष जखडलेल्या साखळ्यांनी जखडलेलं ते शरीर ते तसंच घेऊन त्या यमुनेतून प्रस्ता काढत माझे वसुदेव भगवंत माझ्या बाळकृष्णाला एका टोपलीत घेऊन त्या भगवंताचा जीव वाचवण्यासाठी गोकुळात घेऊन जात होते. लेकराचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आई आली नाही. कडकडांचा विजांचा कडकडाट होत होता. यमुना दुथडी धरून वाहत होती. नाका तोंडापर्यंत वसुदेवजींचं पाणी जात होतं. परंतु त्यांच्या मनामध्ये एकच भावना होती की माझ्या लेकराचा जीव वाचवावा. तोही एक बाप होता. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचा जो प्रसंग आहे तो काही थोडा म्हणावा. बघा, संन्यासाची मुलं म्हणून 4 भावंडांना सर्व समाज हिणवत होता. परंतु समाजाने सांगितलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला, जर या समाजामध्ये तुमच्या लेकरांना मान द्यायचा असेल, तुमच्या लेकरांना जर आम्ही समजून घ्यावं, त्यांना समाजात मान मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागेल. बघा, आपल्या लेकरांसाठी एका माय बापांनी देहांत प्रायश्चित्त करावं. रात्रीची 4ही निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताबाई रात्रीच्या काळोखात झोपी गेलीत. लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला. बघा, अचानक मृत्यू पावणं आणि जाणून बुजून लेकरांपासून लांब होणं ही फार वाईट गोष्ट आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या हृदयात गदगद करून येत होतं की आपल्या या समाजाने माझ्या लेकरांना मान्य करावं म्हणून आम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागतंय.
अंधारी रात्र होती, देवासमोर मिणमिणता दिवा होता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता चारही भावंडांच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि भगवंतासमोर जातात आणि भगवंताला हात जोडतात आणि भगवंताला प्रार्थना करू लागतात. कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी. सांभाळा वनमाळी, सांभाळा वनमाळी, प्राण माझा, प्राण माझा, कासावीस प्राण, कासावीस प्राण, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी. सांभाळा वनमाळी, प्राण माझा, सांभाळा वनमाळी, प्राण माझा. सांभाळा वनमाळी जीव माझा, सांभाळा वनमाळी प्राण माझा. हो कासावीस जीव प्राण तळमळी, कासावीस प्राण जीव 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 तळमळी. त्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता भगवंतासमोर हात जोडतायत. कासावीस प्राण जीव तळमळवरी, भगवंता आम्ही या आमच्या चारही लेकरांना तुझ्या भरोशावर सोडून जातोय. हे वनमाळी, आजपासून माझ्या या लेकरांना तू सांभाळ. असं भगवंताला प्रार्थना केली आणि आजही त्या मायबापांची प्रार्थना आज या आसमंतात घुमते की कासावीस प्राण जीव तळमळी, सांभाळा वनमाळी. अरे वनमाळी, माझ्या या लेकरांना सांभाळ. या लेकरांना सोडून आम्ही जातोय. आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने त्या इंद्रायणीमध्ये देहाचं प्रायचित्त केलं आणि आपले प्राण सोडले. बघा, या विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने आपल्या लेकरांसाठी प्राणाचा त्याग केला. तुम्ही म्हणाल आजच्या काळात तसं नाही. मी ग्रंथातील पुरावे दिले की आपल्या लेकरांसाठी आपल्या मायबापांनी जीवाचा त्याग केला, परंतु आज देखील ते मायबाप आहेत. युग बदललं,
परंतु आपले आई वडील जरी म्हातारे झाले तरी सुद्धा त्यांचं प्रेम, माया, ममता ही कधी म्हातारी होत नसते. काळ बदलला तरी आईबापांचं प्रेम हे बदलत नसतं. मी आजचं 3.5 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगेल. ज्या व्यक्तीमुळे आपल्या कपाळावरील कुंकू, कपाळावरील बुक्का अबाधित आहे, आपल्या गळ्यामध्ये माळ आणि टाळ आहे, आपल्या घरासमोर तुळस आणि कळसावर घरासमोर तुळस आणि मंदिराच्या ज्या डोक्यावर कळस आहे, तो जो आजतागायत अबाधित आहे, तो एकाच व्यक्तीमुळे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जनतेचा मायेने, ममतेने, एका वडिलाच्या हक्काने सांभाळ केला. परंतु आपल्या लेकरासाठी देखील शिवाजी महाराजांचं हृदय किती जरी कठोर असलं, पहाडासारखं असलं, तरी आपल्या जनतेसाठी आणि लेकरासाठी त्या पहाडाला सुद्धा पाझर फुटल्याशिवाय राहत नव्हता. त्या काळामध्ये अनेक युद्ध घडत होते आणि या युद्ध करत असताना शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत बंदिस्त होतात. शिवाजी महाराज त्या आग्र्याच्या कैदेतून आपली कशीबशी सुटका करून घेतात. परंतु शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतात, पण आपला एक जो प्राण आहे, जे प्राण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ते मात्र आग्र्याच्या कैदेत, औरंगजेबाच्या कैदेत असतात. शिवाजी महाराज आपल्या कैदेतून सुटले हे औरंगजेबाला माहिती पडतं, परंतु जो शिवाजी महाराजांचा जो प्राण आहे तो आपल्या कैदेत अजूनही आहे, याचं समाधान औरंगजेबाला असतं. कारण की संपूर्ण हिंदुस्थानचा जो बादशाह औरंगजेब आहे, त्याच्या डोळ्यात डोळ्या घालून बोलण्याची हिंमत कुणाची नव्हती. परंतु शिवाजीचा हा जो मुलगा संभाजी आहे, या संभाजीने माझ्याकडे डोळ्यात डोळ्या घालून तो बोलला आणि या संभाजीमध्ये, या संभाजी महाराजांमध्ये काही शिवाजी महाराजांपेक्षा वरचढ हा संभाजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर सूर्य आहे, तर हजारो सूर्यांचा प्रकाश हा संभाजी आहे. हा संभाजी काही साधा नाही, म्हणून औरंगजेबाला समाधान वाटले. आता शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून पळून आले होते, परंतु शिवाजी महाराजांना वाटलं मी सुटून आलो, परंतु माझा जो प्राण आहे तो प्राण मागे औरंगजेबाच्या कैदेत आहे. शिवाजी महाराज रोज भवानी मातेसमोर यायचे, भवानी मातेला, पांडुरंगाला प्रार्थना करायचे, हे माते, मी तुझ्या कृपेने औरंगजेबाच्या तावडीतून सुटलो, परंतु माझा जो प्राण आहे, माझं जे काळीज आहे, ते औरंगजेबाच्या तावडीत आहे आणि त्याला सोडवण्याची सद्बुद्धी मला दे. औरंगजेबाच्या संपूर्ण राज्यात संपूर्ण सैनिकांचं, पहारेकरींचं संपूर्ण तटबंदी होती. एकही अशी जागा नव्हती की संभाजी महाराजांना पहारा न दिसावा आणि त्यांना तिथून पळून येता यावं. शिवाजी महाराजांनाही सुचेना काय करावं, तर एका बापाने काय केलं असावं. शिवाजी महाराजांनी या औरंगजेबाच्या पहाऱ्यातून, कडक पहाऱ्यातून आपल्या मुलाला कसं सोडावं, म्हणून त्यांना एक युक्ती सुचली. बघा, मेल्यानंतर मुलाचं श्राद्ध तर सर्वच जण घालतात, परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, आपल्या मुलाची सुटका व्हावी म्हणून जिवंत मुलाचं श्राद्ध आपल्या शिवरायांनी घातलं. जिवंत मुलाचं श्राद्ध घातलं, स्वतः आपल्या सुनेच्या कपाळावरील कुंकू पुसला आणि संपूर्ण जगामध्ये दवंडी पिटवण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी मरण पावला. आता औरंगजेबाला वाटलं, जे काम मला स्वतःला करायचं होतं, ए भगवान, ए अल्लाह, जे काम मला करायचं होतं तू ते स्वतः करून दिलंस, मी तुझे आभार कसे मानू. म्हणून औरंगजेबाला आनंद झाला. औरंगजेबाने सर्व आपल्या राज्यातील, सर्व प्रदेशातील पहारेकरी शिथिल केले, पहारा शिथिल केला आणि पहारा शिथिल होताच संभाजी राजांनी संधी साधली आणि संभाजी राजे त्या पहाऱ्यातून वाट काढत गडावर पोहोचले.
आता गडावर पोहोचल्यानंतर शिवाजी महाराजांना आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर आपल्या मुलाला कडकडून मिठी मारली आणि कडकडून मिठी मारल्यानंतर संपूर्ण नगरात आनंदाचं वातावरण झालं आणि आनंदाच्या सनया आणि ढोल आहे ढोल ताशे वाजवू लागले. आनंदाचे ढोल ताशे वाजवू लागले. औरंगजेबापर्यंत बातमी गेली की संभाजी जिवंत आहे. बघा, मला सांगण्याचं एकच तात्पर्य होतं की बाप आपल्या लेकरांसाठी काय करू शकतो. बाप करी जोणी लेकुराचे ओणी, बाप करी जोणी लेकुराचे ओणी. बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी. आपुल्या कुरवानी वाढवणी, आपुल्या कुरवणी वाढवणी. एकाएकी केला मिराचे चादणी, एकाएकी केला मिराचे चादणी. केला मिराचे चादणी, एकाएकी केला मिराचे चादणी. सदोदित बापाच्या हृदयामध्ये एकच भावना असते की माझ्या लेकराचं हित कसं होईल. म्हणून आज या ठिकाणी मी बाप सांगण्याचा प्रयत्न केला की बाप हा आईपेक्षा काही कमी नसतो. बाप हा बाप असतो आणि या कोकडे परिवारातून आज या परिवाराचा बाप हरवलेला आहे. म्हणून या कोकडे परिवारामध्ये आज त्यांचा बाप उपस्थित नाही. बाप आपल्या लेकरासाठी सर्व सायाने सर्व काही करत असतो. बाप आपल्याला जन्म देतो, जग दाखवतो, चालायला शिकवतो, बोलायला शिकवतो, उच्च पदस्थ बनवतो, आपली संपत्ती देतो. सर्व काही बाप आपल्या लेकराला देत असतो. संपत्ती देणं, उच्च पदस्थ बनवणं यात काही नवल नाही, परंतु चांगले संस्कार आपल्या लेकरांना देणं ही मोठी गोष्ट आहे. आणि या कोकणे परिवारामध्ये आपल्या वडिलांचे हे संस्कार झालेले आहेत. म्हणून आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहून वडिलांच्या स्मृतीमध्ये आज संपूर्ण परिवार हा आज या ठिकाणी सद्गतीत झालेला आहे. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. हो शांती रूपनो हे गमनाचा वाईट, कवनाचा बाई, हे शांती रूपनो हे गमनाचा वाईट. कवनाचा बाई, हे वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. ही एक वडिलांची महिमा आहे, ही एक वडिलांची महती आहे आणि निश्चितच आज प्रकर्षाने ती जाणवल्याशिवाय राहणार नाही. या परिवारामध्ये बाबांनी जे मुलांवर संस्कार केले ते अतिशय सुंदर केले आणि त्या वडिलांच्या स्मृतीमध्ये आज हे हरिकीर्तन होत आहे. आणि या ठिकाणी थोडंसं अभंगाकडे वळूया. बाबा आपल्यातून गेले हे त्रिकाल सत्य आहे. बाबा तर गेले, परंतु सर्वच जण या जगातून एक ना एक दिवस जाणार आहेत. एक ना एक दिवस सर्वांना मरण येणार आहे. म्हणून मरण ध्यानात ठेवून आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंतांना स्मरण केलं पाहिजे. जीवन जगत असताना बघा, जीवन सगळेच जण जगतात, पशु पक्षीही जीवन जगतात. आपल्याला आपल्या संसाराचा, आपल्या परिवाराचा गर्व नसावा, कारण की
राजाला रंक करणे आणि रंकाला राजा करणं हे भगवंताच्या हातात आहे. म्हणून आपल्या संसाराचा कुणी गर्व करू नये. माणसं तर संसार करतात, आपली उपजीविका भरवतात, आपलं पोट भरवतात. बघा, मनुष्यालाच अशी कला दिलेली आहे, मनुष्यालाच बोलता येतं, बघता येतं, चालता येतं, भगवंताचं नामस्मरण करता येतं. परंतु बाकीच्या अनेक 84 लक्ष योनीमध्ये सर्व जीवांना भगवंताचं नामस्मरण करता येत नाही. फक्त मनुष्यच असा जीव आहे, त्याला भगवंताचं नामस्मरण करता आणि येतं. कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, कोठे. म्हणून आणि काही ज्ञान बाकीच्या पशु पक्ष्यांना नाही. म्हणून आपण सुंदर संसार करावा, आपल्या लेकरा बाळांना सांभाळावं, यात नवल नाही. पशु पक्षीही आपल्यापेक्षा सुंदर संसार करतात. आपल्या सर्वांना सुगरण नावाची पक्षी माहीत असेल. माता मावण्यानं नाव ऐकलंय ना, सुगरण? हा, जर सुगरण या पक्षिणीचा संसार माझ्या बहिणाबाईंनी बघितला. सुगरण इतकी सुंदर संसार करते. बघा, ती एक दाट असं पालापाचोळ्याचं वृक्ष बघते. ते झाड एका विहिरीच्या कडेला असावं. त्या झाडाची फांदी विहिरीमध्ये खालीपर्यंत लोंबकळत असावी आणि त्या लोंबकळत असलेल्या फांदीवर ती सुगरण आपलं घरटं बांधते. बघा, तो सुगरणीचा खोपा आपण बघितलेला असावा, बघितलाय ना? त्या सुगरणीचा खोपा वरती असा गोल असतो आणि परत त्या गोलाच्या खाली हातभर नळकांडी एवढा परत खोपा असतो. आता तो नळकांडी एवढा खोपा का? कारण की पिल्लांच्या वासाने तिथं सर्प साप झाडावर चढतील आणि झाडावर चढल्यानंतर त्या वरच्या गोल खोप्यात आहे, त्या खोप्यात जाण्यासाठी त्यांना हातभर नळकांडी एवढ्या भागाकडे आधी खाली यावं लागेल आणि खाली येता येता तो साप आपल्याच वजनाने पाण्यात पडेल. बघा, एवढा सुंदर विचार आपण तरी करतो का? आपण तरी भविष्याचा असा विचार करतो का? आणि सुंदर असा माझ्या सुगरणीचा खोपा आहे आणि त्या खोप्यामध्ये रात्रीचा लाईट म्हणून आपल्या तोंडामध्ये कण 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 मातीचा कण दिवसभर वाहते. छोटा असा ओला मातीचा गोळा तयार करते आणि गोळा तयार केल्यानंतर रात्रीचा उजेड देतो तो किडा कोणता? रात्रीचा उजेड देतो तो काजवा. ती काजवा पकडून आणते आणि त्या खोप्यामध्ये ठेवते. तो रात्रभर त्या पिल्लांना उजेड असतो, लाईट जायचं टेन्शन नाही आणि लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही. आपल्याला तरी अनेक प्रकारचे टेन्शन असतात, परंतु नैसर्गिकरित्या पशुपक्षी अशी काही सोय करतात की ती सोय आपल्या मनुष्यापेक्षाही सुंदर असते. आणि ते पिलं त्या खोप्यामध्ये राहतात आणि त्या खोप्याचं निरीक्षण माझ्या बहिणाबाईंनी केलं. बहिणाबाई म्हणते, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात तिचा झुलता बंगाला. पिलं निजली खोप्यात तिचा झुलता बंगाला. तिचा जीव पिलांमध्ये पिल झाडाला टांगली. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. तिची उलुशीच चोचा, तिची उलुशीचा चोच, तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवा 2 हात 10 बोट. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट.
बहिणाबाई म्हणतात की मनुष्यांपेक्षाही सुंदर संसार पशुपक्ष्यांचा आहे. पशुपक्ष्यांना तेच दात आणि तेच ओठ आहेत, परंतु काम करण्यासाठी तुला 2 हातही दिलेत आणि जेवण करण्यासाठी 10 बोटही दिलेत. म्हणून पशुपक्ष्यांपेक्षाही श्रेष्ठ ही मानव जात आहे. म्हणून मानव जातीने कधीही आपल्या संसाराचा गर्व करू नये. या संसारात आलं म्हणजे आपल्याला मरण अटळ आहे. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना जीवन हे आनंदी जगावं. नाहीतर काही व्यक्तींची तोंड अशी पडलेली असतात, त्यांना साखरेचा खडा खायला द्या तरीही त्यांचं तोंड तसं, आणि कडुलिंबाचा पाला खायला द्या तरीही त्यांचं तोंड तसंच. त्यांना दुःखही होत नाही आणि आनंदही होत नाही. त्या माणसांचं काय करावं तेच कळत नाही. म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याने असं सुंदर जीवन जगावं की आपल्या आनंदाचा सुगंध सगळीकडे पसरावा. आता तुम्ही म्हणाला आनंदाचा सुगंध सगळीकडे पसरवायचाच आहे ना, मग एक सेंटची बॉटल घेतो आणि अख्ख्या कपड्यांवर मारतो म्हणजे माझा सुगंध सगळीकडे पसरेल. तर तो सुगंध नाही, परमेश्वराच्या भक्तीतला आपल्या जीवन जगत असताना आपला जो आनंद आहे, आपलं जे सुख आहे, आपलं जे समाधान आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपला आनंद बघून समोरचाही आनंदित झाला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूर जैसा ओठांवरी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हो पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. पाण्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. हो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. माझे संत मायबाबांच्या जीवनातील आनंद या जनमानसांना ते वाटत असतात. बघा, संत मायबापांच्या वाटेने जर आपण चालत गेलो तर हे जीवन जगत असताना आपल्याला परमेश्वर कळल्याशिवाय राहणार नाही. वेद मार्गे गेले, त्यांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला भगवंत कळल्याशिवाय राहणार नाही. बघा, भगवंत कळण्यासाठी आपल्याला संतांची संगत फार महत्त्वाची आहे. संतांची संगत जर आपल्याला कळली तर आपलं जीवन तरल्याशिवाय राहणार नाही. बघा, परीक्षित राजाला देखील कळलं होतं की आपलं मरण 7 दिवसात आहे, तसंच आपलं सर्वांचं देखील मरण 7च दिवस आहे. आठवड्याला दिवस किती असतात माता माऊल्यांनो, पुरुष मंडळी? आठवड्याला दिवस असतात 7. 8वा दिवस दुसरा नसतो. म्हणून आपल्याला मरण देखील या 7च दिवसात येणार आहे. म्हणून हे आपलं मरण ओळखून आपण भगवंताचं सदोदित चिंतन केलं पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला वाटतो की मी फार दुःखी आहे आणि माझा शेजारचा आनंदी आहे, परंतु तसं नसतं. कोणी तन दुखी, कोणी मन दुखी, कोई धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरि का दास. या जगामध्ये जो सुखी आहे ना
तो हरीचा दास आहे. प्रत्येकाला वाटतं मी दुःखी आणि माझ्या शेजारचा सुखी आहे, परंतु जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. 2 शेजारी होते आणि एक शेजाऱ्याच्या घरातून सतत भांडणाचा आवाज यायचा आणि एका शेजाऱ्याच्या घरातून सतत हसण्याचा आवाज यायचा. ज्याच्या घरातून सतत भांडणाचा आवाज यायचा ती महिला आपल्या पतीला म्हणते, का हो तुम्ही घरी आले की सतत भांडतात. आपल्या गावामध्ये आपल्या घरातील सतत भांडणाचा आवाज जातो, परंतु शेजारच्या बाईच्या घरातील माणूस जर तो घरी आला तर त्यांच्या घरातून सतत हसण्याचाच आवाज येतो. ते किती आनंदी आहेत आणि आपण किती दुःखी आहेत, त्यांच्या आनंदाचं कारण तरी जाऊन विचारा. म्हणून तो भांडण करणारा जो व्यक्ती आहे तो ज्या घरातून हसण्याचा आवाज येतो त्या घरात जातो आणि त्या व्यक्तीला विचारतो की का हो आमच्या घरातून सतत भांडण्याचा आवाज येतो आणि नेहमी तुमच्या घरातून हसण्याचाच आवाज कसा येतो. तर म्हटला, दादा आमच्या हसण्यामागचं कारण काही वेगळं नाही. मी जर घरी आलो तर माझी बायको माझ्या मागे लाटणं घेऊनच लागते. लाटणं कोणतं महिला मंडळ? पोळ्या लाटण्याचं. तुम्ही घरी गेल्यानंतर हा प्रयोग करू नका, नाहीतर तुम्ही म्हणाल ताईंनी आज सांगितलं की लाटणं घेऊन लागलं की माणूस आनंदी होतं. म्हणून दादा माझी बायको माझ्या मागे लाटणं घेऊनच लागते. लाटणं माझ्यावर फेकून मारते. लाटणं लागलं का ती हसते आणि लाटणं हुकलं का मी हसतो. म्हणून आपल्याला वाटतं की समोरचा आनंदी आहे, आपण दुःखी आहोत, परंतु हा संसारच कसा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी बडी बडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही हरी बोल. वडी आहे हा संसार. दुःख बांधवडी वडी आहे हा संसार. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारालाच नाव आहे मृत्यूलोक. दुःखाचा हा संसार आहे. आपल्याला आभास होत असतं की या संसारात सुख आहे, पण सुख एका मृगजळासारखं आहे. त्या सुखाच्या मागे आपण कितीही धावण्याचा प्रयत्न केला, परंतु सुख काही आपल्या हाती लागत नाही. म्हणून या संसारात जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर संत मायबाप म्हणतात, कली पापाचीच मूर्ती नाम खग घेऊन हाती. हा संसार जो आहे दुःखाचा आहे, पापाचा आहे. जर भगवंताचं नामरूपी शस्त्र आपल्या हातात असेल तर निश्चितच या संसारातील जीव हा संसार तरल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या जगात आलोय ना, या जगात आल्यानंतर भगवंताच्या इच्छेने या जगात सर्व काही होतं. अभंगाचे प्रथम चरण. आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना आले देवाजीच्या महिना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना हरी चंद्र तारा राणी हरी चंद्र तारा राणी हरी चंद्र तारा राणी हरी चंद्र तारा राणी कोणाचे चाले ना कोणाचे
हरी चंद्र तारा राणी हरी चंद्र तारा राणी हरी चंद्र तारा राणी आले देवाजीच्या माना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना तेथे कोणाचे चाले ना म्हणून या जगात कितीही माझं माझं केलं परंतु ते आपल्या हातातून निसटल्याशिवाय काही राहत नाही. म्हणून कितीही हे शरीर माझं आहे, हे सगळं माझं आहे, कितीही माझं माझं केलं, माझं माझं आणि कबाडी ओझं, कितीही माझं माझं केलं तर याच ठिकाणी आपल्याला टाकून जायचं आहे. आपल्या बरोबर येतं ते फक्त भगवंताचं नामचिंतन. म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आपण कितीही मरणाला घाबरलो, कितीही मरणापासून लांब पळालो तरी आपल्यापर्यंत मरण आल्याशिवाय राहत नाही. एका गावामध्ये एक बाई होती आणि तिचा नवरा तिला सतत रोजचा मारायचा, शिवीगाळ करायचा. ती त्या नवऱ्याच्या शिवीगाळाला, मारहाणीला कंटाळली आणि म्हणाली की रोजचं या नवऱ्याच्या हातून मरण्यापेक्षा मी एकदाची जीवच देते. आणि एकदाची जीवच देते म्हटल्यानंतर रात्रीचा काळोख पडतो, नवरा झोपी जातो, बाई घरातून बाहेर पडते, रात्रीच्या अंधारात हातात कंदील घेते आणि बाई जीव द्यायला जाते. आता काळोख्या रात्रीत कंदील हातात घेऊन बाई चालू लागते. समोरून गावातील एक माणूस येतो आणि माणूस म्हणतो, बाई तुम्ही इतक्या काळोख्या रात्री कुठे चाललात? तर बाई म्हणाली की माझा नवरा मला खूप मारहाण करतो, मारतो, त्याच्या हातून रोज मारण्यापेक्षा एकदाची मी जीवच देते. बाई तुम्ही जीव द्यायला चाललात खरा, पण हातात कंदील कशाला? तर हातात कंदील याच्यासाठी की काळोखी रात्र आहे आणि कंदिलाच्या उजेडाने विंचू काटा दिसेल म्हणून. आता विंचू जाऊन मेली काय आणि काटा टोचून मेली काय? मरायलाच चालली तर त्याचा विचार कशाला? म्हणून आपण कितीही म्हटलं की मी मरायचं, पण माणूस काही मरणाला जवळ घेत नाही, परंतु मरण देखील आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. बघा, हा भगवंत राजाचा रंक करतो आणि रंकाचाही राजा करतो. ती भगवंताची लीला आहे. एक हरिश्चंद्र नावाचा राजा आहे, सूर्यवंशातील राजा हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. तो दानशूर होता. तो दानी असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये तो प्रसिद्ध होता. संपूर्ण राज्याची तो अतिशय आपल्या लेकरा बाळांप्रमाणे पाहणी करायचा, त्यांची व्यवस्था बघायचा. आपल्या लेकरांप्रमाणे हरिश्चंद्र राजा त्या जनतेचा सांभाळ करत होता. एकेकाळी त्या काळामध्ये हरिश्चंद्र राजा आणि विश्वामित्र देखील एक राजा होता, पण विश्वामित्र छोट्या राज्याचा राजा होता. हरिश्चंद्र राजा आणि विश्वामित्राची एका ठिकाणी भेट होते आणि भेट झाल्यानंतर विश्वामित्र हरिश्चंद्र राजाला सांगतो की हे हरिश्चंद्रा, माझ्या तू रात्री स्वप्नात आला आणि स्वप्नात आल्यानंतर तू तुझं संपूर्ण जे काही राज्य आहे ते राज्य तू मला दान दिलंस. आता हरिश्चंद्र राजाला वाटलं स्वप्नात जाऊन मी विश्वामित्राला राज्य दान दिलं आणि तो दानी म्हणून इतका प्रसिद्ध होता. मी स्वप्नात तुला राज्य दान दिलं ना, ठीक आहे, मी माझं संपूर्ण राज्य या ठिकाणी विश्वामित्रा मी तुला दान करतो. आता त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा घरी गेले नाही, आपल्या बायको मुलांची परवानगी घेतली नाही. परस्परच विश्वामित्राला म्हणाले की स्वप्नात मी राज्य दान दिलंय ना, मी खरोखर तुला माझं राज्य दान करतो. विश्वामित्र म्हणाले, असं नाही, हातामध्ये पाणी घ्या, संकल्प करा आणि संकल्प सोडून मला हे राज्य दान करा. हरिश्चंद्र राजाने हातामध्ये पाणी घेतलं आणि संपूर्ण राज्य दान करण्याचा संकल्प घेतला आणि संकल्प करून पाणी सोडलं आणि संपूर्ण राज्य विश्वामित्राला दान केलं. आता विश्वामित्र म्हणाले, या संपूर्ण राज्य तर दान केलंस, पण या राज्याबरोबर तू 3.5 भार सोनं देखील मला दान केलंस.
तर हरिश्चंद्र राजा म्हणाले की माझा जी संपत्ती आहे ती खूप मोठी आहे, त्या संपत्तीतून तुला हवं तेवढं तू सोनं घे. परंतु विश्वामित्र म्हणाले संपूर्ण राज्य तू या ठिकाणी मला दान केलंस, आता ते सोनं नाणं संपूर्ण संपत्ती माझी झाली, आता ती माझी आहे आणि माझ्या संपत्तीतूनच मी कसं काय घेऊ, म्हणून तू मला 3.5 भार सोनं दे. असं म्हटल्यानंतर हरिश्चंद्र राजा म्हणतात ठीक आहे, मी माझं थोडं थोडं का होईना काबाड कष्ट करून मी तुला ते 3.5 भार सोनं देतो. हरिश्चंद्र राजा राज्यात येता, महलात येता, तारा राणीला संपूर्ण घडलेला प्रकार सांगतात. तारा राणी देखील पतिव्रता स्त्री होती, जसा पती करेल तशी तारामती राणी करत होती. आता हरिश्चंद्र राजा, तारामती राणी आणि त्यांचा 6 वर्षाचा रोहिदास त्या राज्यातून संपूर्ण आभूषणे चांगली चांगली वस्त्र काढून ते संपूर्ण ज्याप्रमाणे श्रीराम वनवासाला जात होते त्याप्रमाणे हरिश्चंद्र राजांनी देखील संपूर्ण आभूषणाचा चांगल्या वस्त्रांचा त्याग करून त्या मातेने त्या लेकराने ते आपल्या महलातून निघून गेले. आता महलातून निघून गेल्यानंतर हरिश्चंद्र राजा एका राज्याचा राजा होता, त्याला कोणत्याही कामाची सवय नव्हती. हजारो सैनिक, हजारो नौकर त्याच्या हाताखाली होते. लेकराचा नानाविध प्रकारे लाड त्या महलात होता. राणीच्या पायाला जमीन काय लागावी, राणी पलंगाच्या खाली उतरत नव्हती. एवढं सौख्य, एवढा आनंद त्या राज्यामध्ये, त्या महलामध्ये होता. आता तारामती राणी, हरिश्चंद्र राजा आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा अरण्याकडे निघू लागले. आता अरण्याकडे निघू लागले, परंतु अरण्याकडे जाऊन फळ असतील, पानं फुलं असतील खाऊन आपण आपली उपजीविका भरवू, परंतु विश्वामित्राला आपल्याला 3.5 भार सोनं द्यायचंय आणि त्या सोनं देण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागेल. म्हणून काम करण्यासाठी हरिश्चंद्र राजा, तारामती राणी यांनी त्यांचा 6 वर्षाचा मुलगा रोहिदास काशीच्या बाजारात जाता. आता काशीच्या बाजारात अशी एक प्रथा होती की स्वतः जर कामाला काम पाहिजे असेल किंवा स्वतःला जर कामासाठी विकायचं असेल तर त्या काशीच्या बाजाराचा नियम होता की आपल्या डोक्यावर वाळलेल्या गवताची पेंडी धरून त्या बाजारात उभं राहावं. सकाळची संध्याकाळ झाली तरी हरिश्चंद्राला, तारामती राणीला आणि 6 वर्षाच्या मुलाला गिऱ्हाईक काही लागलं नाही. तारामती राणी सुंदर होती, सुशील होती आणि त्या बाजारातून एक वेश्या जात होती. आता बाजारातून एक वेश्या जात होती. तिने तारामती राणीला बघितलं, ही एक राणी आहे हे ओळखलं आणि ही इतकी सुंदर आहे, तारुण्यात आहे आणि जर आपण हिला घेऊन गेलो आणि धंद्याला लावलं तर आपला धंदा जोरदार चालल्याशिवाय राहणार नाही. ती वेश्या तारामती राणीजवळ येते आणि तारामती राणीला म्हणते की मी तुला विकत घेत आहे आणि त्या विकत घेण्याच्या बदल्यात मी तुला 1 भार सोनं देत आहे. आता राणीलाही वाटलं आपण कामासाठी उपस्थित या ठिकाणी आहोत तर आपल्याला 1 भार जर सोनं मिळतंय तर आपल्याला जायला काही हरकत नाही. राणी म्हणते ठीक आहे, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. आता तिथून एक ब्राह्मण त्या बाजारातून जात होते आणि त्या ब्राह्मणाने ही घटना बघितली. अरे, ज्या माता माऊलीमुळे माझं संपत्ती आहे, माझं घरदार झालं, माझे मुलं लेकरं आज आनंदाने आहेत, मी तिच्या घरी जर पूजा अर्चना करण्यासाठी गेलो तर ती मला सूप भरून धान्य नाही तर सूप भरून मला सोन्या नाण्याच्या मोहरा देत होती आणि हीच माता माऊलीवर आज काय वेळ यावी की ती आज या काशीच्या बाजारात उभी आहे. म्हणून देवीजवळ, त्या तारामती राणीजवळ तो ब्राह्मण येतो आणि ब्राह्मण म्हणतो, थांबा तारामती राणी, तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहे, तुम्ही या वेश्येबरोबर जाऊ नका. त्या वेश्येचं 1 भार सोनं तो ब्राह्मण त्या वेश्येला परत करतो आणि तारामती राणीला म्हणतात की हे तारामती राणी, मी तुम्हाला या 1 भार सोन्याऐवजी मी तुम्हाला 2 भार सोनं देतो. तुम्ही माझ्या घरी चला आणि घरी गेल्यानंतर तुम्ही फक्त माझ्या घरातील जे स्वयंपाकाचं काम आहे ते तुम्ही फक्त करा.
आता जो शीलवान पुरुष असतो तो आपल्या पत्नीच्या परवानगीशिवाय एक परकी महिला घरी नेत नसतो. म्हणून तुम्ही फक्त 5 मिनिटं थांबा, मी माझ्या पत्नीला विचारून येतो. आणि पत्नीला विचारून येतो म्हटल्यानंतर ब्राह्मण पत्नीची परवानगी घेऊन येतो आणि तारामती राणीला आपल्याबरोबर घेऊन जातो. आता तारामती राणीला गिऱ्हाईक लागलेलं होतं. हरिश्चंद्र राजाला गिऱ्हाईक नव्हतं. तो बघा, राजाचा जो राजपुत्र होता त्याला अनेक प्रकारचे सुख त्याच्या पायाशी लोळाने घेत होते. आणि त्याच्यासमोर भगवंतानी काय वेळ आणली की आईबापासमोर तोही विक्रीला उभा राहावा. आणि तारामती राणीला गिऱ्हाईक लागलं होतं. ब्राह्मण मालक भेटले होते म्हणून तारामती राणी ब्राह्मणाबरोबर जात होती. पिता आणि मुलगा त्या बाजारात गवताची पेंडी घेऊन उभा होता. लेकरू माईकडे डबडबल्या डोळ्याने बघत होता. बाबा, बाबा, माझी आई कुठे चालली हो बाबा? बाबा, आजपर्यंत मी कधीही एक क्षण सुद्धा माझ्या आईला सोडलं नाही. माझी आई कुठे चालली? बाबा म्हणाले, बाबा, लेकरा, आज आपण या काशीच्या बाजारामध्ये विकण्यासाठी उभे आहोत. तुझ्या आईला गिऱ्हाईक लागलं, सकाळची संध्याकाळ झाली, परंतु तुला आणि मला गिऱ्हाईक लागलं नाही बाळा. मला वेगळं गिऱ्हाईक लागलं, तुला वेगळं गिऱ्हाईक लागणार आहे. आजपासून आपल्या परिवाराची ताटातूट होणार आहे बाळा. बाबा, आई मला सोडून चालली? बाबा, आई कुठे चालली हो? अरे, तुझ्या आईला एका ब्राह्मणाने स्वतःच्या घरी कामासाठी घेऊन जातोय. बाबा, माझी आणि माझ्या आईची कधी भेट होईल हो? बाळा, मला माहित नाही तुझी आणि तुझ्या आईची कधी भेट होईल. मला तरी वाटतं ह्या जन्मात तुझी आणि तुझ्या आईची भेट होणार नाही. बाबा, मला माझ्या आई बरोबर जाता येणार नाही का हो? माझ्या आईशिवाय मी राहू शकत नाही बाबा. मला माझ्या आई बरोबर जाता येणार नाही का? नाही बाळा, ब्राह्मण फक्त तुझ्या आईलाच घेऊन जातायत, तुला घेऊन जाता येणार नाही. ते बाळ तिथे रडू लागलं. आई विना जगणं हे त्याला सदोदित छळत होतं. डबडबल्या पानाने तो भर बाजारात रडू लागला. आई 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 म्हणून तो रडू लागला. आई, मला सोडून जाऊ नको. तारामती राणी देखील आई होती. तिला सुद्धा लेकराला सोडून तिचं एक एक पाऊल पुढे पडत नव्हतं. हृदयावर दगड ठेवून ती पुढे चालत होती. लेकरू स्पुंदून स्पुंदून रडत होतं. आईकडे धाव घेत होतं. वडील लेकराला थांबवत होते, परंतु लेकराला म्हणतात, लेकरा, तू आईकडे जाऊ नको बाबा. आईची आणि माझी ताटातूट होणार आहे हे मला मान्य आहे, परंतु मी आई बरोबर जाणार नाही बाबा. पण शेवटचं माझ्या आईचा मला पाय पडू द्या. शेवटचं माझ्या आईचा मला आशीर्वाद घेऊ द्या. म्हणून वडिलांचा हात झटकून ते लेकरू आईच्या मागे पळालं. त्या नगरातील, त्या बाजारातील संपूर्ण जनताला त्या लेकराची आणि आईची माया बघत होतं. संपूर्ण जनतेला त्या ब्राह्मणाने, त्या बाजारातील लोकांनी प्रार्थना केली की ब्राह्मण देवता, तुम्ही करुणेचे सागर आहात. या मायेची आणि या लेकराची ताटातूट होऊ देऊ नका. या मायेबरोबर या लेकराला सुद्धा विकत घ्या. म्हणून त्या ब्राह्मणाने त्या मायेबरोबर त्या लेकरालाही विकत घेतलं आणि त्या लेकराला बागेतील फूल पुष्प तोडून देवाला वाहण्याचं काम दिलं. आता अनेक वर्ष लोटून जाऊ लागली. आनंदाने माय लेकरू काम करू लागले. एक अंधारी रात्र होती आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये मुलगा फूल आणि पुष्प बागेत तोडण्यासाठी गेला. फूल आणि पुष्प बागेतून तोडलं आणि तोडता तोडता घराकडे परत येत असताना, ब्राह्मणाच्या घराकडे परत येत असताना त्याला एका सर्पाने दंश घेतला आणि सर्पाने दंश घेतल्यानंतर उभ्या जागी तो मरणासन्न अवस्थेत मरून पडला. आता इकडं हरिश्चंद्र राजालाही डोंबा घरचं गिराईक लागलं होतं. आता डोंबा घरच्या गिराईकने
त्यांना सांगितलं की आमच्या गावात जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत तुम्ही प्रेत राखावी आणि प्रेत राखून झाली, जळून झाली की तुम्ही उर्वरित वेळेमध्ये पाणी भरावं. म्हणून हरिश्चंद्र राजा देखील त्या गावातील स्मशानात प्रेत जाळू लागले आणि त्या प्रेत जाळल्यानंतर तिथंच 3 दगडांची चूल भाजून तेथे जो शिदा ठेवला जाईल ते शिदा अन्न शिजवून खाऊ लागले आणि उरलेल्या वेळात पाणी भरू लागले. आता एका मातेला आपला मुलगा मरण पावण्याची बातमी कळते आणि तारा राणी त्या लेकराकडे पळत जाते आणि पळत गेल्यानंतर त्या लेकराला कवटाळते आणि कवटाळून रडू लागते. आता कवटाळून रडू लागते, अरे लेकरा, या जगामध्ये तुझ्याशिवाय मला दुसरा कोणता आधार नाही. आपला सुंदर असा परिवार होता, परंतु तुझे बाबा कुठे गेले माहीत नाही. परत त्यांची आणि माझी भेट होईल माहिती नाही. तू जो माझ्या जीवनाचा आधार होतास, तू देखील या ठिकाणी मला सोडून गेलास. आता मी कुणाकडे पाहून मी माझं जीवन जगू. म्हणून ती ढसाढसा रडू लागते आणि रडता रडता त्या तारामती राणीकडे त्या आपल्या मुलाच्या प्रेताला गुंडाळण्यासाठी कापड देखील नसतं. राजाची एक राणी, तिला आपल्या मुलाच्या प्रेताला गुंडाळण्यासाठी कापड नसतं. म्हणून त्या तारामती राणीने काय करावं, आपली अर्धी साडी फाडावी आणि त्या अर्ध्या साडीमध्ये त्या रोहिदासाला गुंडाळावं. आणि रोहिदासाला गुंडाळलं आणि त्या गावातील स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी घेऊन गेली. आता जाळण्यासाठी घेऊन गेल्यानंतर काळोख होता आणि काळोख असल्यामुळे संपूर्णकडे अंधार पसरलेला होता. स्मशानभूमीत कोणी दिसत नव्हतं. आपल्या मुलाचं प्रेत तिने खाली ठेवलं आणि कुणाला तरी कोणीतरी इथे माझ्या मुलाला जाळण्यासाठी दिसेल, लाकडं गोळा ती करू लागली आणि लाकडं गोळा करता करता मुसळधार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट होत होता. समोरचं काही दिसेनासं होतं. जेव्हा विजेचा कडकडाट होता त्याच वेळेस उजेड दिसत होता आणि त्या विजांच्या कडकडांमध्ये हरिश्चंद्र राजा त्या स्मशानभूमीत आला आणि हरिश्चंद्र राजाची अवस्था, दाढी वाढलेली, पांढरे केस झालेले, शरीर हे कृश झालेलं, अंगावर फाटलेली मळलेली कपडे होती आणि हरिश्चंद्र राजाला तारामती राणीने बघितलं आणि हरिश्चंद्र राजाला ओळखलं. हरिश्चंद्र राजाने देखील त्या विजांच्या कडकटामध्ये तारामती राणीला ओळखलं आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू गळगळा वाहू लागले. किती दिवसातून आपली भेट झाली आणि खाली बघतो तर काय, आपल्या मुलाचा देह मरण पावलेला आहे. दोघीही त्या ठिकाणी रडू लागले. त्यांना मुलाला झाकण्यासाठी कापड नसावं, मुलाला जाळण्यासाठी त्यांना लाकडं न भेटावी, ही हरिश्चंद्र राजाची आणि तारामती राणीची भगवंताने अवस्था केली. अशी अवस्था तर तुमची आमची तर अजून झालेली नाही. म्हणून जे आपल्याला दुःख येतंय ना, ते आपल्याला वाटतं आपलं दुःख फार मोठं आहे, परंतु आपलं दुःख भगवंतालाही या मृत्यू लोकात आल्यानंतर भगवंताला सुद्धा हे दुःख, इथल्या व्यथा बाजूला सारता आल्या नाहीत. मग तुम्ही आणि आम्ही त्याच्यापुढे आपली काय गोष्ट आहे. म्हणून मनुष्याला थोडं जरी दुःख मिळालं तर मनुष्य लगेच आत्महत्या करतो, लगेच मनुष्य जीव सोडून देतो. परंतु आपल्या मनात जर असा विचार आला ना, तर भगवंताचं सदोदित नामस्मरण करा, थोडे दिवस घरापासून दूर जा, पंढरपूरची वारी करा, तीर्थ पायी यात्रा करा. मन ज्यावेळेस शांत होईल ना, त्यावेळेस घरी परत या. कारण की भगवंताचं जर नामस्मरण केलं तर निश्चितच आपलं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही. आपण जर सदोदित भगवंताचं नामस्मरण घेतलं तर आपल्या पापांचा आणि दुःखांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचे दुसरे चरण. हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, राणी, हरिश्चंद्र तारा राणी, वाढोब्या करी पाणी, वाढोब्या करी पाणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी,
आपल्यापुढे या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा जो काही धावता भावार्थ आहे तो तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि आज या ठिकाणी आपल्यातून कोकणे जे बाबा आहेत, कैलासवासी श्री विठ्ठल गमडाजी पाटील कोकणे, आज या ठिकाणी आपल्यातून जाऊन त्यांना 2 वर्ष झालेले आहेत. आणि त्यांचे संस्कार, त्यांची आठवण, त्यांनी दिलेली बहुमोल जी काही संस्कारांची ठेवण आहे ती आपल्या या कोकणे परिवारात आज या ठिकाणी दिसून येते. आणि सुंदर अशा प्रकारे बाबांच्या स्मृतीमध्ये बाबांना चिरकाल शांती लाभावी यासाठी या संपूर्ण परिवाराने, नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी, सभोवतालच्या परिसरातील मंडळींनी सुंदर या ठिकाणी बाबांच्या स्मृतीमध्ये सुंदर असं हरिकीर्तनाचं नियोजन केलं. म्हणून या परिवारासाठी प्रथमतः सर्वांनी एकदा कोकणे परिवारासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. सुंदर असं या ठिकाणी बाबांचं द्वितीय जे पुण्यस्मरण आहे, या ठिकाणी हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आणि या कार्यक्रमासाठी, हरिकीर्तनासाठी, बघा हरिकीर्तन हे काही एकाने करण्याचं हे काही कार्य नसतं. ज्या वेळेस संपूर्ण लोक एकत्र येतात त्यावेळेस कुठलंही कार्य घडत असते. बघा संपूर्ण नातेवाईक, आप्तेष्ट, गुणीजन मंडळी, टाळकरी असोत, गायनाचार्य असोत, मृदुंगाचार्य असोत, जे सर्व मंडळी आहेत या ठिकाणी सर्वजण एकत्र जमतात त्यावेळेस एखादं कार्य आपल्या हातून घडत असतं. आणि या कीर्तनाच्या जागेवर नुसतं आपलं जे काही जनमानस आहे तेच जमत नाही, तर जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून आज या ठिकाणी या कीर्तनामध्ये स्वतः कोकणे बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणामध्ये स्वतः भगवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सांगत नाही तर संत सांगतात की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून बाबांना चिरकाल या ठिकाणी शांती लाभेल, भगवंताचा चिरकाल वास लाभेल यात काही शंका नाही. आणि म्हणून बाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व आप्तेष्ट मंडळी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि माझ्या या कीर्तनासाठी मला तुमच्यासमोर येण्याचा, बोलण्याचा जो काही आणि बाबांना या ठिकाणी सेवा देण्याचा जो काही योग आला ते म्हणजे आपले स्नेही श्रीमान शिवाजी काका देवकर जे आहेत त्यांच्या वतीने मला इथे येण्याचा योग आला. म्हणून प्रथमतः तेही या ठिकाणी उपस्थित आहे, आपला वेळात वेळ देऊन तेही या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देते. आणि तसेच गोड अशी गायनाची ज्यांनी मला साथ दिली, आपल्या परिसराचे जे भूषण आहेत, सुंदर अशा त्यांच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करतात असे गायनाचार्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज तांबे, तसेच आपले स्नेही सुंदर असं ज्यांचं गायन आहे, कीर्तनही करतात, प्रवचनही करतात, सुंदर असा ज्यांचा आवाज आहे ते बाबासाहेब महाराज मगर, त्यांनीही सुंदर आपला वेळात वेळ देऊन त्या ठिकाणी आलेत. तसेच सुंदर ज्यांचं गायन आहे तसे हरिभक्त पारायण भास्कर महाराज थेटे, तसेच हरिभक्त पारायण मांढरे महाराज, तसेच हरिभक्त पारायण कपक महाराज, या सर्वांची सुंदर अशी गोड अशी चालींची मला साथ मिळाली. म्हणून प्रथमतः मी सर्वांचं आभार मानते. तसेच जे मृदुंगावर गोड अशी त्यांची थाप आहे असे माझे पतिराज हरिभक्त पारायण राहुल महाराज चेचरे, त्यांचीही सुंदर मला या ठिकाणी साथ लाभली. म्हणून महाराजांनाही मी धन्यवाद व्यक्त करते. तसेच तुळशी घेऊन उभ्या राहिलेल्या 2 तास आमच्या मावशी, त्याही सुंदर अशी त्यांनी तुळशी डोक्यावर घेऊन त्यांनी साथ दिली. मावशींचेही आभार मानते. तसेच विनेकरी बाबा, त्यांनी सुंदर अशी विनेची 2 तास सेवा दिली, त्यांचेही मी आभार मानते. आणि सुंदर असा टाळांचा नाद करून या कीर्तनाला सुंदर असं आवाज दिला, सुंदर असं रूप दिलं. त्या टाळाच्या गजराने ते भजनी मंडळ आपल्या परिसरातील ते हरिभक्त पारायण विलास महाराज कडू असतील, दादा हरिभक्त पारायण दादा महाराज कडकसकर असतील,
हरिभक्त पारायण डोजचे मामा असतील, तसेच हरिभक्त पारायण शिवाजी काका खर्डे असतील, तसंच समस्त आपल्या परिसरातील भजनी मंडळ, दुर्गापूर, पाथरे, तिसगाववाडी, सोनगाव, सातरळ, सुंदर असं हे भजनी मंडळ आहे. आणि ह्या भजनी मंडळाने सुंदर असा वेळात वेळ काढून या कीर्तनाला सुंदर अशी साथ दिली. म्हणून प्रथमतः मी सर्व भजनी मंडळाचं तसंच टाळकरी मंडळाचं प्रथमतः धन्यवाद देते. तसंच माझा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. कुठलाही व्यत्यय न आणता सर्वांपर्यंत सुंदर सुमधुर असा आवाज सर्वांचा पोहोचवला ते म्हणजे आमचे सासरेच हरिभक्त पारायण जे रवींद्र महाराज चेचरे आहेत. ते परिसरात फार त्यांचं नाव मोठं आहे. कुठेही कार्यक्रम असो, परंतु आमचे काका मंडप आणि साऊंड घेऊन दिसल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून असे प्रसिद्ध असणारे आपले साऊंड सिस्टीमवाले आणि मंडपवाले काका चेचरे महाराज त्यांनीही सुंदर अशी या ठिकाणी साऊंडची सेवा दिली. म्हणून मी काकांचेही धन्यवाद देते. तसेच आपलं जे काही कीर्तन आहे हे प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचावं ही ज्यांची हृदयातून भावना असते ते यूट्यूब चॅनलवाले आपले दादा या ठिकाणी उपस्थित आहे. भगवंत चॅनलवाले यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, भगवंत नावाचं यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. आणि ते सुद्धा आपलं या ठिकाणी हा जो उत्सव आहे, हा जो बाबांच्या स्मृतीतली जी आठवण आहे, हा कार्यक्रम आणि या स्मृतीचे क्षण चिरकाल टिपण्यासाठी हे आपले यूट्यूब चॅनल भगवंत यूट्यूब चॅनलवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मी धन्यवाद देते. तसेच समस्त बघा, आम्ही गाऊ, आम्ही बोलून दाखवू, परंतु बोलणारे आणि गाणारेच सगळे असतील तर ऐकणारेही कोणी असावे. म्हणून या कोकणे परिवारातील आप्तेष्ट असतील, गुणीजन जे काही मंडळी श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी असतील, नातेवाईक असतील, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, ते या बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सुंदर प्रकारे या लेकीचे तुम्ही भोबडे बोल ऐकून घेतले आणि सुंदर असा प्रतिसाद मला दिला. त्याबद्दल मी तुमचे श्रोते मायबापांचे आभार मानते. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी आणि बाबांच्या चरणी विलीन करते. आणि बाबांना चिरकाल शांती लाभो ही सर्वांच्या वती भगवंताला प्रार्थना करते. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली लेले कुरे वेडे वाकोडे